नमस्कार, मी विजय काते. आपण पाहतात एलएस मराठी. एलएस मराठीच्या सर्व प्रेक्षकांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज महाराष्ट्रासाठी अगदी गर्वाची मान उक्त करायच्या पाठीमागे ही हेतू आहे, तो म्हणजे यशवंतराव चव्हाण हा जो पश्चिम द्रुतगती महामार्ग आहे, हा महामार्ग विशेषतः फार मोठा वर्दळीचा महामार्ग आहे. या महामार्गावरती वाहतूक कोंडी फार मोठ्या प्रमाणामध्ये, वाहनांची संख्या वाढल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी, विशेषतः मुंबई पुणे हा जो महामार्ग आहे याला तीव्र घाट असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये अपघातही होतात. यालाच एक पर्यायी मार्ग म्हणजे महाराष्ट्र सरकारने आज केलेला आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त तो माझ्या पाठीमागे बघू शकता, हा मिसिंग लिंक हा जो महामार्ग आहे याचा आज लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. विशेषतः म्हणजे हा जो महामार्ग आहे हा खऱ्या अर्थाने हा अगदी पर्याय मार्ग हा ठरणार आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त हा अत्याधुनिक मिसलिंग प्रकल्प, आज या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, सुनेत्रा पवार आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत हा पार पडणार आहे. सुमारे 13.3 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग 6,695 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेला आहे. या प्रकल्पामुळे प्रवासाच्या वेळेत 30 मिनिटाची बचत होणार आहे. यामध्ये 10.5 किलोमीटर लांबीचा या प्रकल्पात 2 भव्य बोगदे, उंच वायवाक्ट आणि टायगर व्हॅली मीटर उंच केबल स्टेट बोर्ड उभारण्यात आला आहे. सुमारे 23.75 मीटर रुंद बोगदा हा जगातील सर्वात रुंद बोगद्यापैकी एक मानला जातो आहे. विशेषतः म्हणजे भौगोलिकदृष्ट्या चॅलेंज आणि अभियांत्रिक क्षेत्रातील चमत्कार असलेला हा मिसिंग लेक आज या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. खऱ्या अर्थाने ह्या सोहळ्यामुळे या जो मुंबई पुणे हा रस्त्यावरती येणाऱ्या या महामार्गाने पर्यटनासाठी किंवा ह्या करणाऱ्यासाठी, ह्या वाहतूक करणाऱ्यांसाठी हा फार मोठा पर्याय ठरणार आहे. एलएस मराठी, मी विजय काते, मुंबई.